मध्ये पहिला चेंडू फेकण्यात आला गोलंदाज रोहन यांच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवरती मात्र पहिले सिंगल बॅट्समन मोहनच्या बॅटमधून. सेकंड बॉल उडवला तिथे फील्डर उपस्थित आहे, जजमेंट करतात, चुका होणार नाहीये, चांगला जजमेंट. आदिवासी वाडी संघाला पहिला विकेट मिळतो आणि पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच फणसवाडी संघाला. फलंदाज अंकेश बॅक टू द पॅव्हिलियन. चला नेक्स्ट मॅच मानगाव विरुद्ध मलंगड असेल. दोन्ही टीम आपण आल्या असतील तर इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि जर का तुम्ही आला असाल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. नवीन बॅटर आपण बघता अगदी पहिला चेंडू स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थेट सर्कल मात्र भेटता आली नाहीये. बॉल इथे अडवण्यात आला, परंतु एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 2 धावा दाखल. सुरुवात अगदी थोडीशी अडखळत म्हणावी लागेल ती म्हणजेच फणसवाडी संघाकडून, कारण की सुरुवातीलाच धक्के लावले गेले. इथे फुल टॉस बॉल, फटका चांगला विषप मध्ये बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. 4च्या मदतीने 6 धावा दाखल आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन, इथे फटका फसला. झलके संधी जज करतात, चांगलं जजमेंट. आधी चौकार जरूर खेचला होता, परंतु त्या चौकाराचा प्रति उत्तर देत असताना फलंदाजाला बाद करण्यात आला. म्हणजेच काय, दोन्ही सलामी वेळ आता डगआउट मध्ये. फलंदाज मोहन सुद्धा पॅव्हिलियनच्या एंडला फलंदाज बाद. फुल लेंथ, परंतु इथे दिशापासून भरकटलं. अवटेकच्या बाहेर एक खराब चेंडू पाहता अर्थातच आव्हान मिळाली वाईटच्या स्वरूपामध्ये. वाईटच्या स्वरूपात टीमची टोटल मात्र 7 धावा. इथे फटका चांगला इनसाइड आउटचा फटका बॉलला पाठवलाय सरळ बॉलच्या पलीकडे. अजून एक 4 आणि अजून एक चौकार. षटक क्रमांक इथे पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फणसवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 11 धावा.
त्याचा चेंडू अगदी या ठिकाणी आपण पाहतात हाईट सगळ्यात जास्त आहे. पंचाने लगेच सांगितलंय की ते हा चेंडू गेमर बॉल आणि त्यावरती चौकार म्हणजेच 1+4 अगदी नशिबाचा पंजा खोलत असताना या 5 धावा. फ्रीचा चेंडू आहे इथे आपण बघा झेलचा प्रयत्न परंतु बॉल मात्र मुलांच्या खेळाडूला बीट करत असताना डीप मध्ये जाते परंतु त्या ठिकाणी या चेंडूवरती मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. साईडला उडवला फटका इथे दमदार आहे गॅप मधून परंतु तिथे खेळाडू आले होते चांगला एफर्ट झाला परंतु पाय जरा स्पीड झाला परंतु नक्कीच बॉल आतमध्ये ढकलण्यात आला. चांगले प्रयत्न झाले वेस्ट परंतु या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचले ते 23 धाव फलकावरती. अगदी चांगले प्रयत्न झाले त्या ठिकाणी फिल्डर त्या ठिकाणी करून होते मात्र करून त्या ठिकाणी रन वाचवले आपल्या टीमसाठी. इथे देखील हिट आहे परंतु बॉल मात्र गॅप मध्ये ट्राय करतोय. एकदा तर कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजासहजी कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. अगदी एका बाजूला वामन आणि दुसऱ्या बाजूला कमलेश मात्र हे 2 खेळाडू सगळं चांगली बॅटिंग करत असताना माहिती दोघांनाही जे सलामीचे फलंदाज होते मोहन आणि अंकेश हे लवकर लवकर बाद जाईपर्यंत त्यानंतर सिंगल डबल घेत असताना इथे चांगली इनिंग साकारली जाते परंतु हा चेंडू पंचांचा इशारा खराब खरं म्हणजेच वाईट बॉल एक अवांतर मिळाले बॅटिंग करत असताना फोनस बडी संघाला. इथे देखील गॅप मध्ये बॉल आउटफील्ड इथे फास्ट आहे प्रयत्न चांगले झाले बॉल हलवण्याचा परंतु शेवटचा मोमेंटला बॉल जाईल फिल्डरला बीट करून सीमारेषेच्या पलीकडे अजून एक चौकार. चांगली बॅटिंग इथनं पाहायला मिळते पुन्हा एकदा शतक झाले होते परंतु हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अगदी या ओव्हरमध्ये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना तब्बल आतापर्यंत 8 बॉल फेकलेत म्हणजेच 2 नो आहेत त्यामध्ये एकच नो आहे परंतु 2 वाईड आहेत परंतु आताचा हा चेंडू चांगला आहे परफेक्ट बॉल म्हणजेच 1 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी तब्बल 9 बॉल चेंडू फेकण्यात आले त्यामध्ये 3 धावा या अवांतर आहेत. चला फायनल लगेच घेऊन जायचं जर काय ते ड्रिंक्स नसेल तर अगदी तुमच्या स्क्वॉड मधला एखादा खेळाडू होण्याच्या आत पाणी घेऊन जाऊ शकतो. 2 ओव्हरचा खेळाडू संपला 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 31 ते 31 धावा फलकावरती आहेत. पहिले 2 विकेट मात्र लवकरात लवकर लागले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा धावतात चांगली सुरुवात करत असताना फणसवाडी संघ पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला तर जवळजवळ 6 धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद झाले होते परंतु त्यानंतर वामन आणि कमलेश या दोघांची पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. संघ अडचणीत असताना मात्र दोघांनी स्वतःवर कंट्रोल दाखवला. 31 धावा 31 रन्स. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्ग मध्ये राहतात तिसरे षटक घेऊन आलाय सिद्धेश. इथे पहिला चेंडू बॉलिंग स्क्वॉड परंतु यष्टांच्या मागे यष्टिरक्षक मात्र चुका करतात. बाईकच्या माध्यमातून एक धाव
असेल दोन्ही टीम आपण इथे सज्ज असेल तर इथे रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. मॅच क्रमांक 3 मानगाव विरुद्ध मुलुंड अशी पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील सर्व सामने हे तुम्हाला 4-4 ओव्हरचे पाहायला मिळतील. 2 धावा आल्या मागच्या चेंडूवरती आणि 2 धावा संख्येच्या मदतीनं 35 रन्स. बॅकफूट मध्ये आले, कट केलाय, फटका सुंदर आहे. परंतु इथे आपण पाहतायत मिड ऑफला बॉल अडवण्यात येतोय. एक धाव सिंगल आली आहे. 36 धावा फलकावरती. सध्या तरी आपण पाहतायत चांगल्या स्कोअरच्या दिशेने फणसवाडी संघ वाटचाल करतोय. कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं हे दाखवण्याचं काम सध्या फणसवाडी संघ करतोय बॅटिंगच्या माध्यमातून. पुढून खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क इथे कदाचित मी तर म्हणेन झाला नाहीये. अगदी यस बॅट कट आहे त्यांचा. यस बॅट कट आणि या चेंडूवरती एक धाव आली. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू स्लोवर बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये हा चेंडू पहिलाच बॉल डॉट. 4थं षटक शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर अगदी स्लॉग ओव्हर मध्ये नेहमीच धावा होताना पाहतापर्यंत इथनं डॉट बॉल आलाय. कमबॅक फ्रंटफुटचा वापर केला परंतु फटका इथे चांगला आहे. अगदी मिडॉलला चेंडू अडवण्यात येतो. चांगली फिल्डिंग 30 सर्कल मध्ये. या चेंडूवरती एक सिंगलच्या मदतीने 38 रन्स 38 धावा फलकावरती. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, टप्पा पडल्यानंतर अगदी गिरकी घेणारा चेंडू अजून एक डॉट बॉल. आताचा हा चेंडू बॅटची एज आणि रस्त्यांच्या मागे कॅच कॅरी केली जाते. इथनं पण पाहतोय डावकुरा त्याचा फलंदाज अर्थातच या सेटअप कमलेशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. स्ट्राईक वरती नवीन बॅटर साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा हा चेंडू डॉट. अगदी शंकर इथनं चांगली गोलंदाजी करतो. कमबॅकिंग ओव्हर काय असतं इथे आपण पाहतो. दाखवत असताना मागील 5 बॉल वरती फक्त एकच धाव खर्च केली. चांगला षटक कमबॅकिंग ओव्हर फक्त एकच धाव खर्च केली. शेवटचा बॉल चुकीचे लाईन आणि लेंथ बॉल फेकून दिले स्क्वेअर लेग मध्ये. बॉल मात्र जातो सीमाच्या बाहेर. या ओव्हरचा शेवट मात्र चौकाराने केला जातो. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना फणसवाडी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली होती 42 या धावा संख्येवरती आणि तब्बल 43 धावा संख्येचं टार्गेट इथे दिलं होतं. तो म्हणजे आदिवासी घोडे या संघासमोर. मागच्याही मॅच मध्ये 42 धावा झाल्या होत्या आणि याही मॅच मध्ये 42 धावा पाहायला मिळतात. म्हणजेच पुन्हा एकदा सेम टार्गेट आहे. परंतु या मॅच मध्ये काय होईल, मागील मॅच मध्ये 43 धावा डिफेंड सहजासहजी चेस केला होता त्या ठिकाणी आंबेवाडी संघाने. परंतु या मॅच मध्ये या धावा चेस होतील की पुन्हा एकदा डिफेंड होतील पुन्हा एकदा पाहूयात. तर चला नेक्स्ट मॅच मानगाव आणि मुलुंड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. तर चला लगेच
जिंकला होता म्हणजेच मुलुंड संघाने फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. टॉस जिंकला तो म्हणजेच मुलुंड संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. सामना हा 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. तर जाऊया लगेचच सेकंड इनिंग सुरुवात 43चा पाठला करायचा या ठिकाणी. पहिलाच बॉल दिशापासून बरकटला गोलंदाज अंकेश लागला होता. त्याचा पहिला चेंडू होते वाईटच्या स्वरूपात. हॅलो पाच बॉल
समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. खरं तर प्रत्येकाचा जो रेकॉर्ड 2 रन आहे तो या ठिकाणी मेंटेन ठेवलाय. म्हणजेच 3 रनांचा पाठलाग करायचा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. आता इथनं उर्वरित समीकरण राहिले ते म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज. 18 बॉल 32 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा तेच रन रेट असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आदिवासी वाडी या संघाला षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आदित्य यांना आपण पाहत आहोत. सगळं गेम लाईन करत असताना घेऊ नका. छोटा प्ले परंतु हा चेंडू पाहावा लागेल. यस पंच इथे दर्शवत आहेत की इथे हा चेंडू देशापासून भटकतला गोलंदाज आणि पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. खरं तर अंकिशने देखील गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू वाईट फेकला होता आणि या ठिकाणी आदित्य सुद्धा पहिला बॉल वाईट फेकतो. म्हणजेच स्पेलची सुरुवात थोडीशी खराब म्हणावी लागेल. इथे फटका चांगला आहे बॅटचा टोन परंतु फाईनला खेळाडू आहेत. चुका होणार नाहीये. चांगला जजमेंट इथं आपण पाहतात. सलामीवीर फलंदाज अर्थातच सिद्धेश त्यांना इथनं मित्र म्हणून मैदान सोडावं लागेल. फलंदाज होतात बाद.
मॅच ऑन. इथे हा चेंडू पाहावा लागेल लाईनच्या पलीकडे अर्थातच व्हाईट बॉल एक अवंतर धावत मिळाले. अवंतरच्या मदतीने पण पाहता 26 धावा तब्बल 43चा पाडला करायचा आहे. आतापर्यंत आपण पाहतो तर 26 धावा बनल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही सामना जिंकण्यासाठी 17 धावा संख्येची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 17ची गरज. उलटा बॉल इथे फटका फसला. झेलची संधी पंचांचा नोचा इशारा आला इथे अगदी. आणि आता मात्र एक करून होता तर नो +1 2 धावा मिळतील. यस पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी नोचा आला. 2 धावा एक मिळत. 2च्या मदतीने पण पाहतो तब्बल 28 धावा दाखल त्यावरती. फ्रीची संधी या ठिकाणी बॅट्समनला स्टार्ट करतो. बॅट्समन रोशन फटका चांगला या साईडला पण पाहता ड्राईव्ह केला. कॅप्टन बॉल डीपमध्ये पण पाहता खेळाडू आलेत आणि शेवटच्या मोमेंटला घडलंय काय. सोपी चूक होती या ठिकाणी. सोपा अगदी चेंडू अडवायचा होता परंतु शेवटच्या मोमेंटला जजमेंट करता आलं नाही आणि बॉल मात्र येत नाही. सीमारेषेच्या बाहेर होता फरार. धावा मिळतील 4 चौकार. तर आता आम्ही विनंती करू ज्यांनी पण रोडवरती ज्या गाड्या पार्किंग केल्या त्या सर्वांना विनंती असेल आपण रोडवरती गाड्या ठेवू नका. सर्वांना विनंती असेल ज्यांच्याही गाड्या रोडवरती आहेत त्यांना विनंती करू की आपण रोडवरती गाड्या ठेवू नका. इथे फुल टॉस बॅटच्या रेडारमध्ये आणि बॉलला फेकून दिला अक्षरशः. पुन्हा एकदा फाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर अजून एक षटकार. सामना मात्र तो सोपा कळत असताना या षटकाराच्या मदतीने आता टीमची टोटल 39 39 धावा आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावा संख्येची गरज. सोपी मॅच. मागच्याही मॅच मध्ये आंबेवाडी संघाने सहजासहजी धावा चेस आंबेवाडी संघाचा अगदी धावा सोप्या रीतीने चेस केल्या होत्या आणि इथे देखील आपण पाहतात सोप्या रीतीने मात्र धावा चेस करायला घेतल्या. परंतु इथे अविनाशचा फटका चांगला होता परंतु डीप मध्ये बॉल जज करण्यात आला. फलंदाज बाद. अजून एक बॉल बाकी आहे. येणारे 7 बॉल आणि 4 धावा संख्येची गरज. 7 बॉल 4 ची गरज या मॅच मध्ये. टेन्शन वाढवणार आहे. 5 बॉल आणि 4 ची गरज. मात्र सॉफ्टने ढकलण्यात आला. डीपमध्ये खेळाडू आहेत. इथे चांगली फिल्डिंग. दुसऱ्याचा कॉल. इथे रोनाल्डची संधी आणि 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न जरूर करायचा होता परंतु दोघांची सहमती नाहीये.
दोन धावा कंप्लीट. आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण आवाज देऊ नका. खेळाडू कक्षातून आवाज देऊ नका. 4 बॉल 2ची गरज. मॅच आता असं वाटतंय की जवळजवळ 90% हा सामना आदिवासी वाडी संघाच्या बाजूने. परंतु याही चेंडूला आपण बघतात सॉफ्ट आणि ड्राईव्ह देण्यात परंतु इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो होतो आहे. सामना जिंकला आहे तो म्हणजेच आदिवासी वाडी पिंपळी या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम फणसवाडी संघ. तर चला दोन्ही संघ आपण आपले प्रवेश फी जमा करायचे आहे आणि गावातील आदिवासी वाडी संघ आपण आपले प्रवेश फी जमा करायचे आहे आणि फणसवाडी संघाची प्रवेश फी इथे जमा झाली आहे. चला नेक्स्ट मॅच लगेचच आपण स्टार्ट करणार आहोत. दुसरा मॅच क्रमांक